सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी 14 केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी एका मतदान केंद्रासाठी 47,200 रुपये याप्रमाणे एकूण 18,88,000 रुपयांचे शुल्क देखील भरले आहे. यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील 10, पारनेर 10, नगर 5, शेवगाव पाथर्डी 5, कर्जत जामखेड 5, राहुरी येथील 5 अशा 40 केंद्रावरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली असून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकारानुसार ही मागणी केल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटले. अशा प्रकारे मागणी करणारे सुजय विखे महाराष्ट्रात बहुतेक पहिलेच उमेदवार आहेत. न्यायालयाच्या दिलेल्या निकालानुसार आणि माननीय निवडणूक आयोगाच्या नोटिफिकेशनच्या आधारे कुठल्याही उमेदवार ज्याला मायक्रो कंट्रोलरची तपासणी, ईव्हीएम मशीनची तपासणी त्या मायक्रो कंट्रोलरची करायची असेल, तो उमेदवार 7 दिवसाच्या आत ती मागणी 5% पूर्ण ईव्हीएमच्या संख्येच्या प्रमाणात 40,000 + GST अशी रक्कम भरून ती मागणी करू शकतो. त्या दिलेल्या नोटिफिकेशनच्या आधारे अहमदनगर लोकसभा या मतदारसंघामध्ये 40 असे ईव्हीएम ज्या ठिकाणी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जेव्हा आम्ही बैठक घेतली, कार्यकर्ते आम्हाला भेटायला आले. कार्यकर्ते ज्या गावांमधले अतिशय त्यांच्या भावना तीव्र होत्या की ही प्रक्रिया किंवा हा निकाल किंवा आमच्या गावामध्ये पडलेलं हे मतदान हे आम्हाला मान्य नाही, किंबहुना हे असं होऊ शकत नाही. अशा प्रकारे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्यावर कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर करत त्यांच्या मानसिक समाधानासाठी काही बूथ जिथं त्या भावना अति तीव्र होत्या असे बूथ निवडून ते ईव्हीएम आम्ही निवडणूक आयोगाला रितसर नोटिफिकेशन काढलेल्या रकमेचा भरणा करून आम्ही मागणी तपासणीची केलेली आहे. मला पूर्णपणे विश्वास आहे की ही सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर होईल. त्यांच्या मनामधल्या असलेल्या कुठल्याही भावना किंबहुना काय त्यांचं मत असेल त्याचं निरसंगन व्यवस्थित केलं जाईल. या व्यतिरिक्त कुणीही यामध्ये कुठलंही राजकारण किंबहुना कुठलंही वेगळं त्याचा विचार व्हावा किंवा कोणी कुठल्या गोष्टीवर विचार करावा असं अजिबात कुणीही करू नये ही माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवत आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या आपल्याला तरतुदीनुसारच आम्ही या प्रक्रियेला पुढे गेलेलो आहोत. यामध्ये कुठल्याही प्रकारे आम्हाला काही त्याच्यामधून वेगळं साध्य करायचं आहे. जनतेने दिलेला निकाल हा आम्हाला मान्य तेव्हाही होता, आजही आहे आणि म्हणून यावर पुढं कुठल्याही प्रकारचं राजकारण होऊ नये यासाठी खरं तर ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही बोलवली. मला विश्वास आहे की जेव्हा कधी निवडणूक आयोगाकडून आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून आम्हाला बोलवणं येईल त्या दिवशी आम्ही हजर राहून ती प्रक्रिया आम्ही पूर्ण करून घेऊ. एवढंच मला आपल्या सगळ्यांना सांगायचं होतं. आपण सगळेजण आलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.